तर प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांच्या मागणीवरनं खास आज LPचा रिव्ह्यू आधी देते बरं का. लाईक करायला विसरू नका. सुरुवातीला आपण बघतोय अद्वैतला डॉक्टर येऊन तब्येतीची विचारपूस करतात. अद्वैत म्हणतो ठीक आहे, मी थोडा विकनेसपणा आलाय. आता कला मनात विचार करते, आलाय मोठा विकनेसपणा, भांडणात बघा याची ताकद. आता सरोज पण विचारते डॉक्टरांना, चांगला आहे ना अद्वैत आता? अद्वैत म्हणतो हो, तसं बरं वाटतंय मला आता डॉक्टर. मग डॉक्टर म्हणतात रिकव्हरी चांगली आहे तुमची, काही काळजी करू नका. डॉक्टर पुढे म्हणतात त्यांची तब्येत आता चांगली वाटते मला, जर बरं वाटलं तर उद्या सकाळीच डिस्चार्ज करून देतो. आता हे ऐकल्यानंतर या कलाच्या आईला खूप आनंद झालाय बरं का. डॉक्टर म्हणतात आता तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका चांदेकर, तुमचं डाएट इम्पॉर्टंट आहे बरं का. अद्वैत म्हणतो डॉक्टर मी माझ्या डाएट संदर्भात कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. आता कला मनात विचार करते, आला मोठा म्हणजे डाएट संदर्भात कॉम्प्रोमाइज करत नाही आणि बाकीच्या गोष्टींचं काय. आता कलाच्या मनातल्या डॉक्टरांनी कसं काय ओळखलं कोणास ठाऊक. डॉक्टर म्हणतात बाकीच्या गोष्टींचं काय. काय हो मिसेस चांदेकर, बरोबर बोलतोय ना मी. आता कला भांबवल्यासारखी त्यांच्याकडे बघतच राहते की यांना कसं काय कळलं माझ्या मनातलं. आता ते डॉक्टर म्हणतात हे बघा मिस्टर चांदेकर, काल तुम्ही असं न विचार करता वागलात, असं करू नका बरं का. नाही, प्रत्येक वेळेला तुमच्या मिसेस काही तुम्हाला वाचवायला येणार नाहीये. ॲम्ब्युलन्सची वाट न बघता त्यांनी तुम्हाला रिक्षात घालून इथे आणलं, त्यामुळे आपल्या म्हणजे कंडिशन हाताच्या बाहेर गेली नाही. तुम्ही जर थोडा जरी उशीर केला असता तर काय झालं असतं काही सांगता नसतं आलं. तुम्ही आता हलगर्जीपणा करू नका बरं का. आता ते मिसेस चांदेकर म्हणजे कलाला म्हणतात मिसेस चांदेकर आपण काय करू, थोडंसं यांना आराम करू देऊ आणि तुम्ही सगळेजण इथे नका थांबू, मिसेस चांदेकरांना थांबू द्या, बाकीचे सगळेजण घरी गेलात तरी चालेल. नाही म्हणजे काही गरज लागली तर नर्स आणि असिस्टंट आहेतच. आता ते सांगतात की कोणीतरी एकाने थांबा, तर सरोज आणि कला दोघी सोबत म्हणतात मी थांबणार मी थांबणार. आता अद्वैत दोघींकडे बघतच राहतो आणि काजल सुद्धा. कलाने असं म्हटल्यानंतर आता सरोज तिच्याकडे रागाने बघायला लागते. आता कला म्हणते ठीक आहे डॉक्टर मी थांबते. डॉक्टर म्हणतात बरं हरकत नाहीये, मी आता निघतो. अद्वैतला ते सांगतात काळजी घ्या बरं का चांदेकर, असं म्हणून आता ते निघून जातात. आता अद्वैतला खरंच खूप झोप येत असते. आता ही कला तिथे कशाला बोलते बरं या सरोजशी. डॉक्टर गेल्यानंतर कला सरोजला म्हणते सरोज मॅडम आपण बाहेर थांबूयात का, म्हणजे चांदेकरला जरा आराम करता येईल. आता हे सगळेच्या सगळे बाहेर आलेत अद्वैतच्या खोलीच्या. आता मात्र सरोज चिडते कलावर आणि म्हणते अद्वैतने आराम केव्हा करायचा नाही करायचा हे मला कोणीही शिकवायची गरज नाहीये आणि बाकीच्यांनी तर इथे थांबायचीच गरज नाहीये, चला निघा इथून सगळेजण. आता ही कला म्हणते असं काय करता सरोज मॅडम, मला थांबू द्या ना. आता ही सरोज म्हणते मला माझ्या मुलाच्या डोक्याला शांतता हवी आहे, कृपा करा माझ्यावर आणि जा सगळेजण इथून जा, म्हणजे हिच्या माहेरच्यांना सुद्धा म्हणते ही. आता कला म्हणत असते मॅडम मी काही इथून जाणार नाही. आता सरोज रागाने संगीताताईंकडे बघायला लागते. आता कला म्हणते हे बघा मॅडम, माझ्या अख्ख्या कुटुंबाला अद्वैतची काळजी आहे, फक्त मलाच नाही हो. स्वतःचा जीव धोक्यात घालून तो इथे हॉस्पिटलमध्ये, अशा वेळेला मला त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून इथे थांबावंच लागेल. मी त्याची शुश्रूषा करणार आणि इथेच थांबणार. आता या कलाच्या आईला कसं तरी होत असतं बरं का प्रेक्षकांनो. पण आता सरोज काहीच बोलत नाही आणि नैना म्हणते बरं ठीक आहे मग कलाला थांबू दे इथे, उगाच गर्दी कशाला, डॉक्टरांनी एकालाच थांबायची परवानगी दिली आहे ना. चल रे राहुल निघूयात आपण. राहुल म्हणतो मला असं वाटतं की या परिस्थितीत उगाच नैनाला त्रास नको व्हायला, बऱ्याच वेळ इथेच आहोत ना आम्ही, त्यापेक्षा मी नैनाला घरी घेऊन जातो आणि घरी जाऊन आम्ही अद्वैतची रूम रेडी ठेवतो. त्यावरती आता कला म्हणते चालेल काही हरकत नाहीये. आता नैना जाता जाता म्हणते कला काही हवं असेल तर फोन कर. कला म्हणते हो ताई मला जरा हवंय. आता ती सांगते बरं का या नैनाला, अगं ताई तू आमच्या खोलीत जाशील ना तेव्हा ना डाव्या बाजूला उजव्या साईडच्या कपाटामध्ये चांदेकरचे ना काही कपडे, रुमाल, नॅपकिन, त्याचे बदलायचे कपडे, टॉवेल, त्याला ना असे घरातले घालायचे कपडे प्लीज पाठवशील का ग. हे बघ तुला काही सापडलं नाही तर फोन लाव वाटलं असतं मला. नैना म्हणते चल ठीक आहे, फोन वगैरे करायची काही गरज नाहीये, मला सापडेल सगळं, मी पाठवते. आता बघा प्रेक्षकांनो, आता ही नैना अगदी कालपर्यंत सरोजकडनं बोलत असते आणि आता एकदम ती बदलते. आता मात्र सरोजला फार राग येतो. आता ही कला इतकी काळजी घेते म्हटल्यावर. नैना गेल्यानंतर ही सरोज म्हणते तू हे सगळं करून काय सिद्ध करणार आहेस बाई, माझा मुलगा तुझ्यावर अवलंबून आहे हे सिद्ध करायचंय का तुला. हे बघ माझ्या अद्वैतला तुझी गरज नाहीये. कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही इथे आहात हे त्यामुळे माझी इथे गरज नाहीये हे मला कळतंय, तुम्ही त्याची काळजी घ्यायला समर्थ आहात.
पण मला एक संधी द्या हो, त्याच्यासाठी थांबणं माझं कर्तव्य आहे. पण आता सरोज म्हणते, तुझं आणि कर्तव्य? फसवणूक करून लग्न केलंस ना तू त्याच्याशी, त्याला डॉमिनेट करून तू त्याच्या रूम मध्ये शिरलीस. आता काय करायचं बाकी ठेवलंयस ग? तुला काय संधी द्यायची? एक नंबरची संधी साधू आहेस तू. चल चालती हो इथून. आता या संगीताताई म्हणतात, अहो बस करा ना सरोज मॅडम, अगं हे कले जरा शांत हो. अहो सरोज मॅडम, या सगळ्या विषयाबद्दल बोलायसाठी तुमचं आयुष्य पडलंय ना. मला असं वाटतं की आपण अद्वैतरावांच्या तब्येतीकडे नको का आधी लक्ष द्यायला? म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या सरोजपेक्षा ही बिचारी अडाणी बाई बरी. आता त्या कलाच्या आई म्हणतात, अहो नका चिडचिड करू, अहो अद्वैतरावांच्या तब्येतीकडे बघा. आता सरोज पुन्हा म्हणते, तुम्ही सांगायची काही गरज नाहीये मला. आता संगीताताई म्हणतात, अहो मी काही सांगत नाही तुम्हाला, फक्त एवढंच बोलते की आपण हॉस्पिटलात आहोत, शांत राहा. अगं कले, तू पण शांत राहाय बाई. अहो कोणी थांबायचं कोणी नाही थांबायचं हे सगळं चर्चा करायपेक्षा अद्वैतरावांच्या तब्येतीकडे लक्ष द्या, एवढंच सांगायचंय मला. हे बघा सरोज मॅडम आणि कला, अगं दोघी वाद घालू नका. आता लगेच ही सरोज म्हणते, मला कुठे वाद घालण्यात इंटरेस्ट आहे? तुमच्या मुलीला घेऊन आधी निघून जा ना तुम्ही इथून. कला म्हणत असते की अहो ऐका ना सरोज मॅडम. शेवटी संगीताताई म्हणतात, पहा झालं पुन्हा दोघींचे भांडणं सुरू. अहो कशासाठी वाद घालताय तुम्ही दोघी जणी? तुमच्या माणसासाठीच ना. अहो अद्वैतराव तिथे दवाखान्यात आतमध्ये ऍडमिट आहे, त्याच्यासाठी तरी विचार करा तुम्ही. आता लगेच या सरोजचा इगो हट होतो. तिला असं वाटतं, ही अडाणी बाई काय शिकवते मला. आता ती सरोज म्हणते, खूप बोलताय बरं का तुम्ही माझ्याशी, आता निघा इथून. असं म्हणून त्या कलावर राग काढते आणि तिला लोटून देते. कलाला खरं तर इतका राग येत असतो ना, पण तरी बिचारी शांत बसलीये. कमाले बाई हिच्या संयमाची. खरंच असं शांत बसून सहन केलं तर त्याचं फळ मिळतं बरं का प्रेक्षकांनो. आता कला तिथेच उभी आहे, पण आता काजल तिला म्हणते, चल ताई इथून. आणि आता कलाला जरा बाजूला नेलंय काजलने आणि या सरोजबाई आपल्या तिथेच उभ्या आहेत या अद्वैतकडे बघत. आता इकडे आबांना डोळा लागलेला असतो, पण आबांची झोप फारच अलर्ट आहे. आता राहुल आणि नैनाच्या पायांचा आवाज येतो त्यांना आणि आबा खटकन जागे होतात आणि म्हणतात, नैना, राहुल, अरे तुम्ही दोघं जण एवढे लवकर कसे काय आलात? काय म्हणाले डॉक्टर? आता हा राहुल म्हणतो, म्हणजे नैना आधी म्हणते की आबा काळजी नका करू, आम्ही तुमची परिस्थिती समजतोय. आता हे आजोबा विचारतात, अरे पण अद्वैत कसा आहे पोरांनो? आता नैना म्हणते, अद्वैत अगदी ठणठणीत आहे आबा. अहो त्याला उद्या सकाळी डिस्चार्ज पण मिळणार आहे. हे ऐकून आता आबांचा जीव भांड्यात पडलाय. आता रजनीताई आल्यात तिथे. त्या म्हणतात, तुम्ही दोघं घरी काय करतायत? तुम्ही थांबायला हवं होतं ना तिथे. राहुल म्हणतो, अगं मामी हो, आम्ही थांबलो बराच वेळ तिथे आणि आता डॉक्टर कोणाला थांबू देत नाहीये. आणि तसंही तिथल्या वासाने नैनाला जरा नॉस्टॅल्जिक काय म्हणतात त्याला, म्हणजे मळमळ होते आपल्या भाषेत सांगायचं झालं तर. मग आता तुम्ही काही काळजी करू नका, नैनाची काळजी घेणं महत्वाचं होतं ना, म्हणून मी नैनाला घरी घेऊन आलोय. आता आजोबा म्हणतात, बरं झालं तुम्ही घरी आलात, आता आराम करा दोघे जण. सगळे थांबूनही काय करणार म्हणा तिथे. नैना म्हणते, हो आबा, आता आम्ही आराम करतो. आता असं म्हणून हे दोघे जण फ्रेश व्हायला गेले आतमध्ये. आता रजनीताई आबांची काळजी घेत म्हणतात, अहो आबा, मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आता थोड्या वेळ आराम करावा. सकाळची तुम्ही असे तटस्थ बसला आहात इथे. आबा म्हणतात, बरं रजनी, मी पडतो थोड्या वेळ. आबा पण थकून गेले बिचारे. आता आबा अद्वैतची तब्येत बरी आहे म्हटल्यावर गेलेत आराम करायला. आता बघा इकडे कला सारखी दवाखान्यामध्ये एरझाळ्या मारत असते आणि विचार करत असते, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. अद्वैतला जर काही झालं असतं तर, ज्या माणसाने माझ्यासाठी एवढं सगळं केलं त्या माणसासाठी मी एवढं तर करायलाच हवं. मी त्याला इथून सोडून कुठेही जाणार नाहीये. कला आता असा विचार करत असते, पण आता तिच्या आईला झोप लागलेली असते बरं का. कशाला उठलं काय की नाही त्यांना. आता त्या खडबडून जाग्या होतात. अगं बाई काय झालं? ही आवाज देते ना तिच्या आईला, आई काय झालं? आता त्या म्हणतात, काय गं बाई काय झालं कला, तू सांग. कला म्हणते, सॉरी ग आई, तुझा डोळा लागला होता का? पण अगं मी म्हणते की तुम्ही घरी जाता का? संगीताताई म्हणतात, अगं कले काय बोलायलीयस? सरोज मॅडम कसं वागताय तुझ्या सोबत? आमच्या समोर धक्का दिला त्यांनी तुला. नाही नाही बाई, आम्ही काही तुला सोडून कुठे जाणार नाही बरं. आता ते कलाचे वडील म्हणतात, अगं संगे, आपली कला ना खंबीर आहे, ती अगदी बरोबर बोलायली आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला ह्या वयामध्ये हे समज झेपणार नाही ग. आपण ना घरी जाऊ थोड्या वेळ. आणि संगे, अंबाबाईच्या कृपेने सगळं ठीक होणार आहे, तू नको काळजी करूस. आता कला म्हणते, आई तू नको काळजी करूस, तो एकदा का पहिल्यासारखा माझ्याशी भांडायला लागला की सगळं व्यवस्थित होईल. आता या संगीताताई म्हणतात, कले
अगं माझे एक ऐकशील का? कला म्हणते बोल ना आई. आता या म्हणतात संगीताताई, अगं कले, जावाई बापूंनी आज 2 हात केलेत आगीशी, स्वतःची पर्वा न करता तुला वाचवलंय ग कले. आता कला म्हणते हो आई, म्हणूनच तर मी इथे थांबून त्याच्या उपकाराची परतफेड करणार आहे. आता कलाची आई म्हणते अगं ए पोरी, त्यांनी आपल्यावर उपकार केले म्हणून नको थांबूस, तर तुमच्या दोघांचं जन्मोजन्मीचं नातं आहे ना, म्हणून थांब. अगं कले, तुमच्या दोघांची गाठ बांधली अंबाबाईने, ती गाठ अशी सहजासहजी कोणाला तोडू देऊ नको ग पोरी. आता कलाला त्या सांगतायत की तू पत्नी म्हणून त्याची काळजी घे. प्रेक्षकांनो, या मालिकेचा भारी आणि छान प्रोमो आलाय, तुम्हाला थोड्याच वेळात सांगते मी काय प्रोमो आलाय. खूप छान आहे, आवडेल तुम्हाला. तर आता कलाला म्हणतात कला तू काळजी घे बेटा, पण आता मी ना चांदेकरांच्या घरी जाते. आता त्यांच्या मिस्टरना सांगतात त्या, अहो आता कला इथे म्हणल्यावर चांदेकरांकडे कोणी हवं ना, तुम्ही घरी जा, मी चांदेकरांकडे जाते. आता ते कलाचे वडील मग निरोप घेतात. तर अशा पद्धतीने फक्त सरोज आणि कला दवाखान्यात थांबलेत. तर आता बघा हा, इकडे नैना म्हणत असते शीबाई काय घाणवास होता त्या हॉस्पिटलमध्ये. राहुल म्हणतो तू तर चांगली एन्जॉय करत होतीस तिथे. आता नैना म्हणते हो करत होते एन्जॉय मी, पण तिथे ना इतकं सगळं ओव्हर ड्रॅमॅटिक झालं होतं राहुल. ते सगळं इतकं ड्रॅमॅटिक झालं ना, असं वाटायला लागलं मला की खरंच आपण दुःखी वगैरे आहोत की काय. आता राहुल म्हणतो अगं काय मस्त अभिनय करतेस तू, खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. आता नैना म्हणते बरं ठीक आहे ते सोड सगळं, पण मला तुला महत्वाचं काहीतरी सांगायचंय. हे बघ, अद्वैत आजारी आहे, त्यामुळे कला आणि अद्वैत दोघं पण त्याच्या आजारपणात बिझी असतील, तेव्हा तू या संधीचा फायदा घे. आपण समोर काहीतरी छान करून दाखव. आबा तुझ्यावर इम्प्रेस होतील, त्यांना ऑप्शनच राहणार नाही ना तुझ्यावर इम्प्रेस होण्या वाचून. आता राहुल म्हणतो भारी आयडिया दिलीस तू, सॉलिड आहेस यार नैना तू. नैना म्हणते मग आहेच मी सॉलिड. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय काय घडतंय. आता ही कला आहे ना, ती खूप टेन्शन मध्ये आली आहे. आता तिला असं वाटतंय काहीही झालं तरी अद्वैतच्या जवळ तिने जायलाच हवं, त्याची काळजी घ्यायलाच हवी. कला आता तोच विचार करत असते, आई अंबाबाई मला अद्वैतच्या जवळ जायला हवं, त्याला काय हवं नको त्याला बघायची जबाबदारी माझीच आहे ना. पण या सरोज मॅडम माझं ऐकत नाही, काय करू कसं करू, त्याला हवं नको ते कसं बघू, तूच काहीतरी मार्ग दे मला. आता कलासाठी अंबाबाईने एक मार्ग पाठवलाय, तो म्हणजे असा की आत्ता मगाशी त्या सिस्टर होत्या ना, तर त्या चेंज करून घरी जातात आणि समोर असतं चेंजिंग रूम. आता कला त्या रूम मध्ये शिरते आणि बाहेर सिस्टर होऊन परतते, म्हणजे अद्वैतची काळजी घेता येईल ना तिला. त्या हॉस्पिटलची नर्स म्हणून आता कला तिथे वावरणार आहे. आणि हे सगळं जरा ड्रॅमॅटिक नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो. आता कलाचे डोळे एवढे मोठे मोठे आहे की डोळ्यावरनं तिला कोणी ओळखू शकेल, अगदी कोणी, लहान लेकरू सुद्धा. पण कमालेबाई सरोजने ओळखलं नाही तर झालंय असं. सरोज डॉक्टरांशी डिस्कस करत असते काहीतरी आणि आता ते डॉक्टर सांगत असतात औषध गोळ्यांचं समथिंग लाईक दॅट. आता सरोज तिथून निघून जाते, तेव्हा कला विचार करते बापरे वाचले मी. पण आता सरोज पुन्हा माघारी फिरते आणि कलाला अजून काहीतरी विचारायला लागते, म्हणजे नर्स म्हणून विचारते ती, एक्सक्यूज मी नर्स, मला हे सांगाल का. आता कला घाबरली. आता मध्ये त्यांनी पुन्हा कलाच्या आईचं सीन दाखवलाय. आता या कलाच्या आईला आलंय टेन्शन, आता ही सरोज महामाया एवढी द्वाड आहे, आपल्या पोरीचं आणि जावयाचं कसं होणार असं ती विचार करत असते बिचारी संगीताताई. तेवढ्यात रजनीताई येतात तिथे आणि विचारतात काय हो काय झालं संगीताताई, येडझाऱ्या मारताय, ठीक आहे ना सगळं. संगीताताई म्हणतात अहो काही नाही हो, जावई बापूंची काळजी करतीये. रजनीताई म्हणतात बरं आहे अद्वैत, आता नका काळजी करू. आता संगीताताई म्हणतात नाही हो रजनीताई, अहो वेगळी भीती वाटते हो मला, म्हणजे जावई बापू आणि माझी कला दोघांच्याही मनाविरुद्ध लग्न झालं, म्हणून त्यांची मनं नीटशी जुळलेली नाहीयेत. अहो त्यांच्या मनाविरुद्ध झालंय आणि अशी लग्न टिकत नाही तो रजनीताई, म्हणजे मला आता त्याची खूप काळजी वाटायला लागली हो. आता या रजनीताईंना अगदी समदुःखी असल्यासारखं वाटायला लागतं बरं का मैत्रिणींनो. आता त्यांना असं वाटतंय जणू काही त्यांचंच दुःख या संगीताताई सांगतात. आता त्या संगीताताई जेव्हा असं बोलतात तेव्हा रजनीताई त्यांना उत्तर देतात बरोबर आहे तुमचं. अहो आपल्या मनाविरुद्ध लग्न झालं ना की काय काय सहन करावं लागतं त्याची कल्पना आहे हो मला. आपल्या मनाविरुद्ध एखादी गाठ आपण बांधली ना, म्हणजे आपल्या जीवनसाथी सोबत, याच्यासारखं दुःख कोणत्या जगात नाही हो. आता या संगीताताईंना खरं खटकतं ते, पण त्यांनी तो विषय बदलून कला अद्वैतचा विषय काढलाय रजनीताईंकडे. संगीताताई रजनीताईंना म्हणतात अहो तुम्हाला कळतं का रजनीताई, बघा ना दोघं जण एकमेकांसोबत भांडतात तेही प्रेमाने हो, त्यांना कळतच नाही. अगदी योग्य जोडीदार आहेत ते एकमेकांसाठी, म्हणजे
ते दोघं जण एकमेकांची जोर नातं स्वीकारत नाही ना तोपर्यंत त्यांची फरफट होत राहणार हो. दोघं जण मनाने कधीच जुळणार. आता या रजनीताई म्हणतात, तुमची काळजी कळते हो मला, होईल सगळं ठीक होईल, नका टेन्शन घेऊ तुम्ही. आता या दोघींना पण टेन्शनच आलंय कला अद्वैतचं, आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो, आपलं लेकरू असं इतकं सगळं सहन करतंय, म्हणजे घरातही ती बिचारी कामं करते, बाहेरही कामं करते, एवढं होऊनही तिच्यावर वसवस केली जाते म्हटल्यावर यांना काळजी वाटणारच. तर आता या रजनीताई त्यांना धीर देतात की नका काळजी करू, सगळं ठीक होईल. पण आता इथे सरोज त्या कलाला म्हणजे नर्स समजून ती विचारते, एक्सक्यूज मी मॅडम, हे जरा मला सांगाल का इथे ही गोळी कधी द्यायची आहे अद्वैतला, हे जरा कळलं नाही मला. आता कला आवाज बदलून म्हणते, हे तुम्ही डॉक्टरांनाच विचारा. आता सरोज डॉक्टरांकडे जाते. आता कला जरा निश्वास सोडते सुटकेचा. बापरे, बरं झालं सरोज मॅडमने ओळखलं नाही मला, पण मी तरी काय करू, माझा नाईलाज आहे. खरं तर प्रेक्षकांनो, माझी खूप इच्छा होती की हिने जाऊन साडी बदलावी. 2 आठवडे झाले ती त्या साडीमध्ये दाखवत आहेत बिचारी कधीची, आणि फायनली बदलले बाबा तिने कपडे. आता कला अद्वैतच्या रूम बाहेरच आहे आणि सरोज डॉक्टरांशी बोलून निघून जाते. डॉक्टर पण चालले जातात अद्वैतच्या खोलीतून. अद्वैत आता तिथे खोलीमध्ये आहे. आता ती नर्स पण तिथून क्रॉस झाली आहे, म्हणजे किती जण क्रॉस झाले बघा ॲट द सेम टाइम. कला सगळेजण गेल्यावर कला आता सारखी विचार करते अद्वैतच्या आणि तिच्या नात्याचा. अद्वैतचं आणि तिचं नातं कसं सुरू झालं, ते देवीच्या पालखीपासून ते आत्तापर्यंत या सगळ्या घटनांचा तिने खूप विचार केलाय. आणि आता ती विचार करते, अंबाबाई तू माझ्या नशिबी काय लिहून ठेवलंयस, हे सगळे संकेत आहेत की माझा भास आहे. आमच्या आयुष्यात काहीही घडवलंस तरी याचा त्रास मला, चांदेकरला आणि घरच्यांना होऊ देऊ नकोस, असं म्हणून तिने डोक्याला हात मारलाय. आता तेवढ्यात तिकडे अद्वैत पाणी प्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या हाताने ग्लास पडतो. कला तिकडे जाते अद्वैतची मदत करायला नर्स बनून. आता एवढे मोठे मोठे डोळे अद्वैतच्या पण लक्षात आले नाही, हे कमालच आहे बाई. आता खरं तर तिची ओळखच तिच्या डोळ्यावर नाही प्रेक्षकांनो, असं सांगायचंय मला. तर आता हा भाग त्यांनी संपवलाय. पुढच्या भागात कला नर्स बनून त्या अद्वैतची काळजी करत असते. सर तुम्हाला काही हवंय का? आता ती मनात विचार करते, नक्की कोण आहेस तू माझा, मी कोण आहे तुझी? आपलं नातं काहीही नसताना मी तुझ्यासाठी हे सगळं का करते? आपण एकमेकांचे नक्की कोण आहोत अद्वैत, हे मला कळतच नाहीये रे. थोडक्यात तिने त्याला विचारले, हम आपके है कौन? आता या हम आपके है कौनचं हम दिल दे चुके सनम व्हायला काही वेळ लागणार नाहीये प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला? प्लीज हो प्रेक्षकांनो, माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. LPला खूप कमी लाईक येतात. आणि कमेंट करायलाही विसरू नका. कसा वाटला तुम्हाला हा भाग? छान सांगितला की नाही मी? मग आठवणीने लाईक करा, आणि चॅनल नसेल सबस्क्राईब केले तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. अरे हो, 22 नोव्हेंबरच्या प्रोमो बद्दल सांगायचंच राहिलं. आता कला आणि अद्वैत दोघेही घरी पोहोचलेत, आणि आता ह्या कलाची आई अद्वैतला प्रेमाने घास खाऊ घालते, अगदी आईच्या मायेने. आणि अद्वैत त्यांना आई असं म्हणतो, आणि त्यामुळे संगीतातही भारावून जातात. आणि आता कलाला त्या सांगतात की अद्वैत रावांची आणि तुझी जन्मोजन्मीची गाठ आहे, तू त्यांना तुझा नवरा म्हणून स्वीकार कर. आता कलाला सुद्धा ते पटले, आणि आता कला म्हणते, आजपासून मी खरी अद्वैत कला म्हणजे काय, खरी अद्वैत कला चांदेकर होणार आहे, सॉरी खरी कला अद्वैत चांदेकर होणार आहे असं ती म्हणते. आता बघूयात प्रेक्षकांनो, कलाने तर हे नातं स्वीकारलंय, अद्वैत कसा स्वीकारतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आवडला असेल ना आजचा भाग, मग लाईक करायला प्लीज विसरू नका. आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेन. धन्यवाद.